नमस्कार. इयत्ता 12वीच्या ऑनलाईन अभ्यासिकेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 11.8 माहितीचा अधिकार अधिनियम 2005. इयत्ता 12वीला एकूण 12 पाठ असून त्यापैकी जवळजवळ आपले 10 पाठ पूर्ण झालेले आहे. तर पाठीमागच्या तासाला आपण 11.1 ते 11.7 या अभ्यासाविषयी माहिती अभ्यासलेली होती. तर आज आपण 11.8 माहितीचा अधिकार अधिनियम 2005 याविषयी आपण माहिती अभ्यासणार आहोत. माहितीचा कायदा जगात सर्वप्रथम स्वीडन या देशाने 1776 लागू केला. संयुक्त राष्ट्रसंघाने इसवी सन 1946 माहितीचा अधिकार हा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचे सांगितले. 1982 जयपूर शहरातील A.K. कुलवाल यांनी या कामी पुढाकार घेतला. जयपूर शहरातील अस्वच्छतेच्या संदर्भात नगरपालिका काय कार्यवाही करते हे समजून घेण्यासाठी कुलवाल यांनी अर्ज केला. त्या संदर्भात उच्च न्यायालयातील खटल्यातील न्यायाधीशांनी आपल्या निकालपत्रात माहितीचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले. श्रीमती अरुणा रॉय यांनी 1990 राजस्थानमध्ये मजदूर किसान शक्ती संघटना चळवळ स्थापली. या चळवळीने माहिती अधिकाराची गरज व्यक्त केली. बिलासपूरचे तत्कालीन विभागीय आयुक्त हर्ष मंडर यांनी सप्टेंबर 1996 अन्नधान्य वितरण व्यवस्था व रोजगार विनिमय याबाबतची माहिती उघड करण्याचे धाडस दाखवले. अण्णा हजारे यांचे महाराष्ट्रातील माहितीच्या अधिकाराबाबतचे 2001 आंदोलन निर्णायक ठरले. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून महाराष्ट्रात लागू झाला. या कायद्यानुसार माहितीचा अर्थ अभिलेख, रेकॉर्ड, दस्तावेज, डॉक्युमेंट्स, ज्ञापने, मेमो, ईमेल, अभिप्राय, सल्ला, प्रसिद्धीपत्रके, परिपत्रके, आदेश, रोजवह्या, लॉगबुक, निविदा, टेंडर्स, अहवाल, पत्रव्यवहार, नमुने, प्रतिमाने, मॉडेल, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात साठवलेली आधार सामग्री, डेटा इतकेच नव्हे तर सार्वजनिक प्राधिकरणात अस्तित्वात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली उपलब्ध होऊ शकणारी एखाद्या संस्थेची खाजगी वा वैयक्तिक माहिती या सगळ्यांची माहिती या व्याख्येत येत आहे. माहितीचा अधिकार राईट टू इन्फॉर्मेशन या शब्दात माहिती मिळवण्याचे नागरिकांचे हक्क दिलेले असून त्यामध्ये कामाची दस्तऐवजांची वा अभिलेखांची पाहणी करणे, त्यासाठी दस्तऐवजांच्या किंवा अभिलेखांच्या अधिकृत प्रती मिळवणे, टिपणे काढणे, उतारे मिळवणे, प्रमाणित सामग्रीचे नमुने मिळवणे आणि CD, फ्लॉपी, टेप, व्हिडिओ, कॅसेट या व अशा स्वरूपात किंवा ही माहिती जर संगणकात साठवलेली असेल तर तिच्या मुद्रित प्रती मिळवण्याचा अधिकार अधोरेखित झाला आहे. नागरिक सार्वजनिक प्राधिकरणाच्या माहिती देण्यात आला. या अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करून नागरिक सार्वजनिक प्राधिकरणाची माहिती यांच्याकडे लेखी अर्ज करून माहिती मागवू शकतात. जगाच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी हा कायदा सर्वप्रथम 1776 माहितीचा अधिकार कायदा स्वीडन या देशाने लागू केला. जणू काही त्या ठिकाणी या देशाने लागू करून जगाच्या इतिहासामध्ये एक मोठी त्या ठिकाणी क्रांती त्या ठिकाणी घडवलेली दिसते. कारण हा कायदा सर्वसामान्य लोकांसाठी त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. या कायद्याद्वारे त्या ठिकाणी कोणताही अधिकारी भ्रष्टाचारी करत जर असेल तर त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे तर उकडून काढण्यासाठी हा माहितीच्या अधिकाराचा कायदा त्या ठिकाणी वापरण्यात येत असल्याचं आपल्याला दिसून येते. माहितीच्या अधिकाराचा हा जो त्या ठिकाणी कायदा आहे तो त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय चांगली आणि महत्त्वाची बाब आहे. कारण सरकारी पैसा कसा खर्च होतो, कसा येतो यासंबंधीची माहिती कोणालाच काही नसते. परंतु सरकारी पैशांची उधळपट्टी वारेमापपणे अनेक ठिकाणी केला जातो. मग अशावेळी त्या ठिकाणी या सरकारी जो पैसा आहे वेगवेगळ्या योजनांवर कशाप्रकारे खर्च होतो यासंबंधीची माहिती आपल्याला सार्वजनिक लोकांना सरकार कशाप्रकारे त्या ठिकाणी जनतेकडून वसूल केलेल्या कराचा उपयोग कोणत्या कामासाठी कशाप्रकारे करत आहे याची माहिती त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना नसते. मग प्रत्यक्षात त्या ठिकाणी पैसा त्या ठिकाणी कशाप्रकारे खर्च होतो यासंबंधीची माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाराचा कायदा तर सर्वसामान्यांना उपयोगी पडतो. तसेच एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहितीसुद्धा सार्वजनिक माहितीच्या आधारे आपण त्या ठिकाणी त्या संस्थेला अर्ज करून त्या संस्थेची माहिती आपण मिळवू शकतो. एखादी व्यक्ती अन्याय किंवा अत्याचार जुलूम करत असेल तर त्या व्यक्तीची सुद्धा माहिती मेमो किंवा त्या व्यक्तीला दिलेल्या मेमो, प्रमोशन किंवा त्या व्यक्तीच्या अन्य वेगवेगळ्या माहितीसंबंधी या माहिती येथे येऊ शकते.
सर्वप्रथम हा कायदा 1976मध्ये स्वीडन देशाने लागू केला. संयुक्त राष्ट्रसंघाने 1946मध्ये माहितीच्या अधिकाराचा मानवाचा मूलभूत अधिकार असल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर 1982मध्ये जयपूर शहरातील A.K. कुलवाल यांनी या कामी पुढाकार घेतला. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या माहितीच्या अधिकाराबाबतचे 2001चे आंदोलन निर्णायक ठरले. केंद्र शासनाचा माहितीचा अधिकार कायदा 12 ऑक्टोबरपासून 2005पासून महाराष्ट्रात लागू केला. अण्णा हजारे हे त्या ठिकाणी सामाजिक सेवा करण्यासाठी अण्णा हजारे यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे आणि मोलाचे मानले जाते. अण्णा हजारे यांनी दिल्ली येथील जंतर मंतर या मैदानावर माहितीचा अधिकाराचा कायदा करण्यासाठी आंदोलन केलं 2001मध्ये आणि केंद्र सरकारनं त्यांची दखल घेऊन माहिती अधिकाराचा कायदा केला. आज सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सरकारी माहितीची जी त्या ठिकाणी माहिती असते ते मिळवण्यासाठी माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा उपयोग झाल्याचे आपल्याला दिसून येते. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 11.9 राज्यांची पुनर्रचना हा भाग आपण अभ्यासणार आहोत.